नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा वाघूजी गेडाम, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा. आज आपले इथं पाहुणे आले आहे, रामटेके सर, पोंभुर्णा तालुका. ते आपल्या यासाठी भात लागवडीकरिता आपण पूर्ण आज 2 घंटे त्यांना यासाठीबद्दल माहिती दिली आहे. तसेच आपले खोब्रागडे दादा, हे आपले सोंडवचे आहे, त्याही बी आले आहे. तर आपले रामटेके दादांनी आपण विचारू आपल्या यासाठी बदल कसे वाटले. दादा, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी दंपती रामटेके. मी बाय प्रोफेशन फार्मसी ग्रॅज्युएट आहे, पण शेतीमध्ये आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये काही प्रयोग करावा असं माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी शेती घेतली अमृतसरला आणि त्यामध्ये काही नवीन प्रयोग करावे हा एक उद्दिष्टाने मी गेडाम साहेबाकडे आज इथं आलेलो आहे मार्गदर्शन घ्यायसाठी. तर त्यांनी हे SRT पद्धत, आता ती शेती आमची शेती आहे पूर्ण भात शेती असल्यामुळे मी त्याच भात शेतीमध्येच नवीन काही प्रयोग करायची इच्छा आहे मला. त्याच्यामुळे मी यांच्या शेतामध्ये सरांच्या SRT पद्धत ही एक नवीन पद्धत त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्याच्या संदर्भात मार्गदर्शन घ्यायसाठी मी इथं आलेलो आहे. तर ती मी बघितलेलं पूर्ण शेत. त्या शेतामध्ये एक उत्तम प्रकारे म्हणजे शेतीची मशागत न करता आपण कशा पद्धतीने मल्टिपल क्रॉप्स घेऊ शकतो ह्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने केलं. की शेतामध्ये आपण जे वारंवार जे आपण नांगरटी करून शेताचं जे असलेलं जे आपण म्हणू त्याला एक जीवाणूंची जे नैसर्गिक वाढ असते त्याला डिस्टर्ब न करता, त्यांचा अधिवास डिस्टर्ब न करता आपण कशा पद्धतीनं आपलं क्रॉप कमीत कमी मशागतीमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं आपण उत्पन्न वाढवू शकतो याचं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यासोबतच अदर जे काही दुसरे पण क्रॉप्स आपण आहेत, जसं मका असेल किंवा ज्वारीचं पण त्यांनी एक चांगलं दाखवलं आम्हाला, ज्यामध्ये चांगलं उत्पादन त्यांना मिळालं. त्याच्यामध्ये की भाताच्या शेतीसोबतच अजून दुसरे काही क्रॉप्स आहेत ते आपण घेऊ शकतो, की ज्यामध्ये मक्याचं असलं तर मका एक कॅश क्रॉप म्हणून त्यांनी इथल्या इथं त्याचं उत्पादन घेऊन विक्री केली. आणि जो उरलेला जो आहे उत्पन्न त्याचं उरलेलं त्याचं जे शेताचं जे नसकट आहे ते ॲज ए फॉडर म्हणून यूज करून तर त्याच्यातून त्यांच्या ज्या म्हशी असतील किंवा गाई असतील त्याच्यासाठी त्यांनी उपयोग केला. अशा पद्धतीने त्यांनी एक चांगलं एक योग्य मार्गदर्शन केलं. आणि कीड नियंत्रण सोबतच तुमचं खताचं व्यवस्थापन याच्या संदर्भात एक चांगली माहिती दिली. तर भविष्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नंतरही त्यांची गरज पडेल, जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेऊ. आणि येणाऱ्या आता